आता ही खुशखबरी मी जरा बाहेर देऊन येते. हे आली आमची कॉफी मेकर. अरे बाबा, अरे बाबा. वाव, किती सुंदर हवंय. सो हे यू ऑल अँड व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि वाव, माझं फेस छान ग्लो करतं असं मला वाटतंय. आणि केस पण खूप छान उडते, एकदम सिम्पल अशी तयार झाली आहे. मी अजून मधुकडे आहे. नागपूरला येऊन 2 दिवस झाले, पण मागचे 2 दिवस बऱ्यापैकी बिझी होते. काल मी तर इतकी थकली होती की मला खूप झोप अशी येत होती आणि मी बोलायच्या पण कंडिशनमध्ये नव्हती. हे बघा, माझं गुदू पण आलं आहे. सो मी काल काहीच बोलली नाही, होईल तेवढंसं शूट करत गेले फक्त. कारण ते डेकोरेशन करता करता पूर्ण दिवस गेला आणि सगळं तयार होणे, गरमी, नागपूरला भयंकर गरमी आहे. पण म्हणजे घरात तर खूप गरमी होती, पण संध्याकाळी बाहेर अशी छान हवा सुटते तर भारी वाटतं. सो आता मला घरी जायचं होतं म्हणजे परत, पण म्हटलं नाही आपण जरा कुठेतरी बाहेर जाऊन येऊ. सो मधुचं ऑफिस लवकर झालेलं आहे, त्याच्यामुळे मग आमचं ठरलं की ठीक आहे आपण जाऊ कुठेतरी. सो नागपूरकरांना माहिती असेल झिलपी लेक आहे जवळच, सो तिथे आमचं जायचं ठरलं आहे. सो ऑलरेडी संध्याकाळ झाली आहे, म्हणजे 5:30 झाले आहेत. पण रोशनचं ऑफिसून चाललं आहे तर ते थोडंसं फिनिश होण्याची आम्ही वाट बघतो आहे. आम्ही रेडी झालो आहे सगळे. मग आता मस्त तिकडे जाऊन येऊ, जरा निवांत वेळ घालवू आणि मग तिकडून तिकडे. हां हां, कोण जेवण आलंय कॉटनमध्ये? नानू जेवण आलंय खरंच? नानूला कोण घेऊन चाललं? नानूला गार्डनमध्ये कोण घेऊन चाललं पण नानूला? मी? मला नाही माहिती बाबा, मला नाही माहिती. मला नाही माहिती इथे गार्डन कुठे आहे. नानू तू तोंडच नाही धुतलं बेटा. हो विसलं का नानूला? चल तुझं तोंड धुवून येऊ आपण. दुधू लागलाय तोंडाला. जा मधूला धुवून मागते, जा पटकन. सो येस, कुठल्या तरी भांड्याने तिला पाठवावं लागतं. ओके, सो हां, तर मग एकदम भारी वाटतं. म्हणतं चला थोडा टाईम स्पेंड करू, जरा छान वाटेल. आणि आता घरातली कामं बऱ्यापैकी आवडली आहे. शॉपिंग पण बऱ्यापैकी सगळ्यांची झाली, त्याच्यामुळे कुठे जायचं नव्हतं. फक्त आईला छोटी मोठी शॉपिंग करायची आहे. सो आज तर नाही म्हटलं, उद्या सगळ्यांना सुट्टी आहे तर उद्या जाऊ आपण. सो तिकडे आमचं ठरलं आहे उद्या शॉपिंगला जायचं. तर काय होतं, रोशन इथे आहे आणि नाही माझ्या मागे असते. मग शॉपिंगला जाऊ दे किंवा कुठे पण जाऊ दे, ती लिटरली मला घे, मला तुझ्याजवळ यायचं असं करून मग माझी खूप चिडचिड होऊन जाते. ती अशी फ्री राहत नाही किंवा मला पण फ्री राहता येत नाही. आणि म्हणून मग बाहेर जायचा मला खूप कंटाळा वाटतो जेव्हा फॅमिलीसोबत जायचं आहे. रोशन बरोबर असेल तर जरा आपण देतो की घे बाबा. सो थोडासा तो इश्यू आहे, बट एनिवे बघू आता. आणि कुठे पण मोठी गाडी घेऊन जाणं पॉसिबल होत नाही. समजा इतवारी तुम्हाला माहिती असेल, नागपूरकरांना माहिती आहे की किती गर्दी असते किंवा किती छोट्या छोट्या गल्ल्या आहेत, तर तिथे जरा गाडी घेऊन जाणं पॉसिबल होत नाही मोठी. त्याच्यामुळे मग पायी पण चालावं लागतं आणि ते अनाला घेऊन करणं खूप कठीण होतं. बट एनिवे उद्या आहे थोडीशी शॉपिंग, ती तुमच्याशी शेअर करते आणि हाच ब्लॉग उद्या कंटिन्यू करेल. आता इथे थोडंसं असं होईल, जेव्हा मला पॉसिबल होईल तेव्हा मी ब्लॉग सुरू करते, जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा बंद करते. सो प्लीज बेअर विथ दॅट. पण येस, मी ब्लॉग्स शूट करून तुमच्याशी नक्कीच सगळं काही शेअर करणार आहे. इथले माझे 7-8 दिवस कसे आहेत पुढचे, आणि लग्नाला अजून आता 7 दिवस बाकी आहे. सो येस, इवन आय एम वेटिंग फॉर दॅट. चलो आता आम्ही जातो आणि भेटू मग पुढे, आणि कसं काय आम्ही तिथे काय काय करतो तुमच्याशी शेअर करते. मागे मधू आहे. हाय, दिसत आहे एवढीशी. कुठे इथे मागे आले का स्क्रॅचेस? बापरे, कुठे दाखव टाकला. काय आलं ग? काय आलं? कोणी केली? हा, गैयानी. गैया कोणी शिकवलं का तुला? गैयानी की डॉगीनी? गैया मेरी असं काहीतरी. हा, गैया आली का? बरोबर आहे तुझं, काही चुकलं नाही नानो. गैयानीच केली असणार आहे, बरोबर आहे. चल बस मग गाडी. काय काय पाहिजे? जलेबी किती पाहिजे तुला? 2, 4, 5, 6, 9 पाहिजे होते दादाला. 10 पण पाहिजे जलेबी.
नागपूरमध्ये काही गोष्टी खूप भारी मिळतात, त्यात पाणीपुरी, लस्सी, खोव्याची जलेबी आणि समोसा या माझ्या अगदी आवडीच्या गोष्टी आहेत. तर मी जेव्हाही नागपूरला येते तर वेळ मिळेल जसं पॉसिबल होईल तसं मी ह्या गोष्टी खाल्ल्याशिवाय काही परत जात नाही, कारण मला त्याच्या क्रेविंग्स येतात लिटरली, आणि ते पुण्यात काही तसं सेम टेस्टचं मिळत नाही. सो इकडे आम्ही थोडंसं आमचं स्नॅक्स घेतले आणि त्यानंतर झिलपीला गेलो. तिथे जाता जाता आम्हाला खूप लेट झालं होतं, सो सगळं ऑलमोस्ट बंद होत आलं होतं. शेवटचा स्टॉल राहिला होता, सो तिथे आम्ही कच्चा चिवडा खाल्ला आणि त्यानंतर आम्हाला मंदिरात जायचं होतं. मंदिरामध्ये पण खूप शांतता होती, कारण ते ऑलमोस्ट सगळं बंद होत आलं होतं. मंदिर पण बंद होण्याची वेळ आली होती, पण आम्ही अगदी वेळेत पोहोचलो आणि सगळ्यांनी छान असं दर्शन घेतलं. त्यानंतर आम्हाला डिनरला जायचं होतं, तर नागपूरचं वराडी हॉटेल खूप फेमस आहे, तिथे आम्ही गेलो. आम्ही ऑलमोस्ट 10ला तिथे पोहोचलो, पण तरीसुद्धा तिथे वेटिंग होती आणि 10:30-11ला ते हॉटेल बंद होतं. तर असं म्हणू शकता शेवटचं आम्हीच होतो, पण फायनली आम्हाला तिथे जागा मिळाली आणि फूड पण मिळालं. सो इथल्या काही गोष्टी खूप स्पेशल आहेत, पण काही गोष्टी संपून गेल्या होत्या. सो आम्हाला जे मिळालं ते आम्ही मग इथे ट्राय केलं. त्यात सगळ्यात जर स्पेशल काही असेल तर ही खवा पोळी, ज्याच्यासाठी मी इथे आले होते, आणि सोबतच मसाले भात एकदम भारी होता. आणि घरी यायला ॲज युजल आम्हाला 12-12:30 झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळ म्हणजे मी इथे मस्त सँडविचेस बनवत होती सगळ्यांसाठी. नानूला पण घेऊ का? काय करतेस नानू तू? बघू मला. पलटली तू? काय करतेस? वैभव, फोन मध्ये नका राहू. हे काय लुटेस? हा? एकदम स्लो संडे मॉर्निंग झाली आहे आणि सगळं निवांत चाललं आहे. ही माझी फेवरेट जागा झाली ते बोलायची, पण आता खूप पाय जळत आहेत. चप्पल घालून येते मी. ऊन आहे दुपारची वेळ, कारण संध्याकाळी मस्त वाटत होतं. सो आत्ता वाजलेत 12:30 आणि आज सकाळपासून आम्ही सगळ्यांनी आमची कामं वाटून घेतली होती. मी सगळ्यात लेट उठली, माझ्या उठायची सगळी वाट बघत होते आणि सगळे 6:30पर्यंत उठून जातात, कारण मधूचा योगा क्लास असतो, वैभव स्विमिंगला जातात आणि रोशनची जिम असते, पण इथे सध्या नाही आहे. सो त्यांचं सगळं रुटीन ते फॉलो करतात. मी मात्र मस्त झोपली होती. आज जरा डिरेक्शन चेंज करू म्हटलं, कारण तिकडे ऊन आहे, मला असं पाहायला जमत नाही, इथे पण जमत नाही आहे. बट ओके, पण कुठे लाईट परफेक्ट येतो आहे हेच मला कळत नाही आहे, पण आपण इथे स्टॉप करूया आता. सो येस, सकाळी उठली आणि आज सँडविचेसचा बेत होता. सो ते माझ्या हातचे होणार होते. आता सगळ्यांना माझ्या हातचे सँडविचेस आवडतात. मी म्हणते की मी तिकडे आले की बनवेल, तिकडे आले की बनवेल. सो म्हणून म्हटलं चला आज बनवूया. मला ॲक्च्युली घरी जायचं होतं काल रात्रीच, पण मग सँडविचेस बनवायचे होते म्हणून मी थांबले. सकाळी उठल्यावर पहिले तेच प्लॅनिंग केलं, पटापट सँडविच बनवले, सगळ्यांनी खाल्ले आणि 10 वाजले मला खायपर्यंत. आणि त्यानंतर आत्ता रोशनच्या हातची पनीरची भाजी सगळ्यांना खूप आवडते, सो ते पण आज बेत होता. सो रोशनने पनीरची भाजी बनवली, ताई आल्या होत्या, त्यांनी पोळ्या मग केल्या आणि मधूने भात बनवला, वैभवने कांदा टोमॅटो लिंबू चिरला. म्हणजे सगळ्यांचा हात लागला आहे कुठेतरी स्वयंपाकाला, कामांमध्ये. सो शूट फार होत नाही आहे, कारण मी माझं स्टँड इथे घेऊन आलेली नाही आहे. सो कसं होतं, मग याला त्याला म्हणजे सांगावं लागतं की हे एवढं शूट कर, असं मी कामात असते तेव्हा, किंवा कोणी काय करत असेल तेव्हा मी पण काय करत नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा फोन इतका भरला आहे तर मला शूट करता येत नाही आहे जास्ती. मला एडिटिंग करायचं होतं. मागच्या 2-3 दिवसात एडिटिंग काही जमलंच नाही आहे. मुंबई, मग ट्रॅव्हल, मग औरंगाबाद, मग नागपूरला आल्यावर दुसऱ्या दिवशी प्रोग्राम, मग त्यानंतर इथे आल्यावर पण मग आल्या काय एडिटिंगला बसायचं. सो होतच नव्हतं. तर मी काल पण बऱ्यापैकी थोडंसं मला व्हॉईसवर वगैरे द्यायचे होते ब्रँडचे, ते वगैरे दिले आणि काल मग मला एडिटिंगला जमलं नाही. माझं खूप डोकं दुखत होतं, कारण मग डोकं दुखल्यावर फोनच बघता येत नाही. सो आज थोडंसं पहिले आता मग मी सँडविचेस वगैरे खाऊन एडिटिंग केली, ब्लॉग अपलोड केला. तो अजून तुमच्यापर्यंत यायचा आहे. ब्लॉग्स उशिरा येत आहे, आय एम सो सॉरी. आता थोडेसे काही दिवस, 8-15 दिवस असं होईल. काय म्हणायचं आहे तुला? मी घाबरली पण, तू घाबरली पण का? तू लवकरच घाबरते का?
आणि गाडीला स्क्रॅचेस आल्या होत्या. हे रडणं तुम्ही मागच्या 2 ब्लॉगमध्ये एवढं बघितलं असणार आहे. गाडीला स्क्रॅचेस आल्या होत्या, गाडीला स्क्रॅचेस आल्या होत्या. आमच्या बाईला खूप दुःख झालं आहे आणि आमची बाई लगेच म्हणते बाबा आता नवीन गाडी घ्यायला गेले म्हणे गाडीला क्रॅचेस आल्या आहेत. तर खाडली आमची गाडी दिसते का नानूमध्ये? आमची गाडी दाखव. इथे नाही आहे बेटा, तिकडे आपली गाडी, तिकडे अशी कुठेतरी झाडांच्या मध्ये आहे आणि त्या गाडीला आमच्या आल्या स्क्रॅचेस. सो येस, मध्येच नानू येते. बरं ठीक आहे. एनिवे, सो आता मला जेवायचं आहे. जेवण झाल्यावर आम्ही घरी जाणार आहे. म्हणजे मी माझ्या घरी जाणार आहे. तर रोशन इथेच आहे अजून 2-3 दिवस. सो घरी जाणार. मग त्यानंतरचे काय काय प्लॅन्स आहे मला अजून माहिती नाही. पण आता पहिली तर आम्ही जेवण करतो आहे आणि आत्ता मी कॉमेंट्सचे रिप्लाय पण देत होती थोडेसे बसून. आता वेळ होता तर मी बघितलं की खूप सारखी कमेंट्सच्या आधी पण आल्या आहेत. पण आता बऱ्यापैकी दिसल्या 2-3 म्हणून म्हटलं बोलावं जरा की नेहा का दिसत नाही आहे. अरे तुम्ही असं का प्रश्न विचारता मला कळत नाही. कारण ठीक आहे, नेहा तिच्या घरी आहे, मी माझ्या घरी आहे, आम्ही भेटतो करतो, पण प्रत्येक वेळी काय व्हिडिओ घेणं पॉसिबल होत नाही. सो येस, ती आजकाल तिच्या कामांमध्ये जरा बिझी असते, त्याच्यामुळे नाही होत जास्ती भेटणं. पण रिसेंटली मी त्रिशाच्या बर्थडेच्या गिफ्ट द्यायला गेली होती तेव्हा थोडीशी क्लिप घेतली होती. सो मला माहिती नाही तुम्हा लोकांना का असे प्रश्न पडतात. सो प्लीज असा प्रश्न विचारू नका. मला त्याच्यावर काय उत्तर देऊ कळत नाही. कारण मी एक वेळा दिलं होतं की नाही आम्ही म्हणजे भेटतो पण ब्लॉग्स नसेल शूट केले. पण माहिती नाही. मग आता मला असं वाटलं की ठीक आहे मी बोलते त्याच्यावर. एनिवे चला मग आजचा दिवस पुढचा कसं जातो हे तुमच्याशी ब्लॉगमध्ये शेअर करते. सो स्टे ट्यून. काही नाही होत. इथे ना इथे ए फट्टू जा ना पुढे थोडीशी. ओली झाले मी दुसरे कपडे घालून देईन तुला. तू जा जा, दुसरे कपडे घालून देते तुला. जा हो ना, जा ना थोडंसं रोशन. जा नानू, जा 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 तिथे होतात. हळूहळू हा पडतील कसं. तुला देतो पैसे झाला पाऊस आला तुझे मडके अरे बापरे. लाईट गेलेली आहे आणि बाहेर मस्त ओबे शिट. आणि हे बघा काय झालं. मधूने आजच गॅस साफ केली होती. आता ही खुशखबरी मी जरा बाहेर देऊन येते. शेट शेट शेट, मला वाटलं मी गॅस कमी करून गेली आहे. अनु काय करतेस ग? काय करते? बोला थंड. बोला आईस पॅक लावते मला. हे आपल्याला गिफ्ट देतात इथं बसला गिफ्ट बस. चला पाय धुवा, पाय धुवा. पाय हळू. हे आली आमची कॉफी मेकर. घ्या. वैभव हे हार्ट आपल्यासाठी होय काय? घ्या म्हणलं तुमच्या दोघांचं लय होत.
मस्त पाऊस सुरू होता आणि मी काही पाण्यात भिजली नव्हते, तर म्हटलं चला सगळ्यांसाठी छान अशी गरमागरम कॉफी बनवूया. मधू तर पीत नाही म्हणून आमच्या तिघांसाठी बनवली आणि छान अशी पावसात कॉफी एन्जॉय केली. आणि खरं तर हा पाऊस पण खूप एन्जॉय केला आम्ही. आणि त्यानंतर अनायाला खूप थंडी लागत होती, सो तिला मस्त असं टॉवेलमध्ये रॅप करून दिलं. तरी तिला काय आतमध्ये जायचं नव्हतं आंघोळीला, तिथेच तिला खूप मजा येत होती पाऊस बघायला. सो बराच वेळ आम्ही इथे मस्त स्पेंड केला. स्वतःच्या हाताने पिते, माझ्या हाताने पिते, मग उभं राहून पिते. आंब काय ते पाणी खराब. कुठे चालली ग? मग बॅग बी कशाला घेतली? ही बॅग घेऊन कुठे चालली तू? अगं तर मम्मा मोठी आहे, तू छोटू आहे. आईकडे चाललो का आपण आता? चला ना पुल्लाचे आपण. हे ऐकायला तयार आहे बा. कसं आहे? आवडलं तुला? मंगी सोबत काय करायचं? स्लाईड करायची. अच्छा ती स्लाईड. आवडला मंकी? तू मधूला थँक्यू म्हटलं का? मधूला? तुला मधूने दिला ना मंकी? तुला प्रत्येकदा का बरं सांगावं लागते ग? अगं मंकीला नाही, मला. आणि आज आता आम्ही पाणीपुरीच्या तिथे आलो होतो. तर पहिले तर ही सेवपुरी ट्राय केली, जी सुक्की होती. आणि नाही, सुक्की नव्हती, दहीपुरी होती. सेवपुरी दहीपुरी. आणि त्यानंतर पाणीपुरी ट्राय केली. मग आम्ही गेलो होतो माझ्यासाठी शूज घ्यायला. आता तुम्ही म्हणाल तू घरी जाणार होती आणि तू काय असं इकडे शूज वगैरे घ्यायला आली? सो आमचे एकदम सडन प्लॅन्स चेंज होत गेले आणि मग म्हटलं चला जाऊ शॉपिंगला सगळे. सो इकडे आम्ही सगळे मिळून शॉपिंगला आलो होतो. माझ्यासाठी वैभवसाठी शूज बघत होतो. तर म्हणजे सगळ्यांनीच बघितले, आम्ही मधू रोशनने नाही ट्राय केले फक्त. कारण सगळ्यात पहिले आम्ही ॲडिडासमध्ये गेलो होतो आणि ॲक्च्युली खूप ऑफर्स होते म्हणून आमचा सगळ्यांचा सडन प्लॅन झाला की मला आणि वैभवला शूज घ्यायचेच होते. तर चला मग आता ऑफर सुरू आहे तर आपण बघून येऊ. तर ॲडिडासमध्ये आम्हाला काहीच आवडलं नाही. त्यानंतर आम्ही रिबॉकला गेलो. रिबॉकमध्ये आम्हाला हा शूज खूप आवडला होता माझ्यासाठी, पण वैभवसाठी काहीच आवडलं नव्हतं. आणि या शूजवर अजिबात काहीही ऑफर नव्हती आणि हा अराउंड 10-11,000चा होता. मग माझं असं झालं की आपण एकदा पुमा पण बघून घेऊ आणि त्यानंतर डिसाईड करू मग कुठला घ्यायचा. कारण पुमामध्ये पण ऑफर म्हणजे सगळीकडेच ऑफर्स सुरू होते. जर का आपल्याला असा शूज सेम कम्फर्टचा जर ऑफरमध्ये मिळत असेल तर तो का नाही घ्यायचा. म्हणून आम्ही दुसरीकडे आलो. तिथे आल्या सेंट्रलमध्ये आलो होतो. तर अनायाला ह्या गाड्या दिसल्या आणि मग तिला त्याच्यात बसायचं होतं. आता आम्हाला वाटलं की कार जी आहे ती व्यवस्थित चालवून घेईल, बाईक तिला नाही जमणार. पण तुम्ही पुढे बघा. अंकल चालवते. नानू छान जमली का तुला? नानू गेअर नको टाकू, स्टेरिंग फिरव. हे तिला गेअर टाकायचीच नाही आहे, कारण ते बाबा टाकते की नाही. अरे वा, छान झालं होतं नानू तर. ओळे बाबा, ओळे बाबा, ओळे बाबा.
अरे बाबा अरे बाबा व्हेरी गुड. पुढे नानू पुढे बघायचं. पुढे पुढे हँडल बरोबर फिरवायचा. फास्ट बाबा कसे चालवतात फास्ट. चलो पुढे बघायचं हँडल फिरवायचं बरोबर. व्हेरी गुड व्हेरी गुड. हँडल फिरव फिरव. चला ऍक्सिलेटर दे जोरात फास्ट. तुम्ही असा बेल्ट तोडता का? 10,650 इथे खूपच स्वस्त. पण आणखी ती तशी दिसतंय हा. बरं एक अजून ब्लू आहे इकडे खतरनाक ब्लू दिसून राहिले ते. आणि इथे आम्ही आलो तो शूजची शॉपिंग करायला. पण 100 गोष्टी बघत बसलो. आणि एक ही पुमाची चप्पल होती जी मला खूप आवडली पण त्याचा साईजच तिथे अवेलेबल नव्हता. आणि फायनली मी शॉपिंग करून रात्री घरी आली होती. मग दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या बहिणीने मस्त असा गरमागरम नाश्ता मला हातात दिला. आणि खरंच ना याच्यासाठी सुद्धा नशीब लागतं. अँड येस आत्ता दुसऱ्या दिवशीची सकाळ. सो मी रेडी झाली आहे. पण मी कालचा ब्लॉग आत्ता एंड करते आहे. सो काल मी तुम्हाला इतक्या गोष्टी सांगितल्या की आत्ता मी घरी जाणार आहे असं बिसं. पण तसलं काही झालं नाही ॲक्च्युली. मग आमचं ठरलं की शॉपिंगला जायचं. आणि मला खूप दिवसांचे शूज घ्यायचे होते जे रोशन मला गिफ्ट करणार होता. सो रोशन म्हणलं चला वैभवला पण घ्यायचं तर चल मग तुला पण घेऊ आपण. सो म्हणून आम्ही निघालो शॉपिंगसाठी. मग आम्हाला जो शूज आवडला त्याच्यावर अजिबात काही ऑफर्स नव्हते. आणि आम्ही ऑफर्स आहे म्हणून रोशन म्हणलं ठीक आहे चला ऑफर्स आहे तर घेऊन घ्या आता मग. म्हणून आम्ही निघालो होतो. काही ऑफर्स बिफर्स नव्हते आणि तो ऑलमोस्ट 10-15,000चा होता. मला जाऊ दे मग त्याच्यापेक्षा आपण पुण्यात बघू आता. घाई काही घ्यायची गरज नाही. सो म्हणून मग मला आवडला होता पण तो ब्लॅकवाला शूज जर तुम्ही ब्लॉगमध्ये बघितला असेल तर तो आवडला होता. रिबॉकचा होता पण तो काही घेतला नाही मग. पण बाकी शॉपिंग मात्र केली. मग आम्ही सेंट्रल गेलो. वैभवसाठी आम्ही 2 शूज घेतले. बाकी टी शर्ट्स वगैरेची शॉपिंग केली. माझ्यासाठी मी ही एक टी शर्ट प्लस आणखी एक थोडीशी म्हणजे जिमला किंवा मग रनिंगसाठी अशी ॲडिडासची टी शर्ट घेतली. ही पण रिबॉकचीच आहे. सो ऑफर्स खूप छान छान होते म्हणून मग आम्ही त्या ऑफर्समध्ये थोडीशी शॉपिंग केली. फार तर नाही पण थोडीशी. मागच्या काही दिवसांपासून ऑफर्समुळेच नुसती शॉपिंग करणं चाललं आहे. बट ॲक्च्युली मग चांगल्या गोष्टी चांगल्या ब्रँडच्या कमी प्राईसमध्ये मिळून जातात ऑफर्समध्ये. सो तसं मग मी छोटं खूप तर नाही पण छोटं माझं टी शर्ट्स वगैरे घेणं चाललं आहे. सो ही पण टी शर्ट एकदम भारी दिसते आहे. आता तुम्हाला जर ब्लॉगमध्ये दाखवता आला तर मी दाखवते पुढे म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये दिसेल. त्याच्यानंतर काय झालं की आम्ही शॉपिंग करून 10:30लाच घरी आलो. त्याच्यातही आम्हाला जेवायचं होतं. जर जेवत बसतो असतो बाहेर तर मग परत आम्हाला 11-12 वाजले असते. सो मी घरी येऊनच जेवली. रोशन परत मधूकडे गेलेला आहे. 1-2 दिवसात तो आता इकडे येईल कारण आता लग्नाला फक्त 4 दिवस बाकी राहिले आहेत. बाकी अजून काही रिच्युअल्स आमचे बाकी राहिले आहेत जसं चुली वगैरे करणे ते आज उद्यामध्ये होईल. उद्या वडसावित्रीसुद्धा आहे. सो तेव्हा आम्ही रेडी होऊ तेव्हा तेवाले सगळे रिच्युअल्स जे आहेत ते पण आम्ही करू. सो पुढचे ब्लॉग्स पण तेवढेच इंटरेस्टिंग असणार आहेत. सो स्टे ट्यून्ड. आणि मग रात्री नंतर काही नाही मग सकाळी उठलं आपलं बेसिक आवरणं वगैरे सगळं झालं आहे. आता आम्ही शॉपिंगला चाललो आहे तर ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. सो स्टे ट्यून्ड. आणि आपला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या असं एका छानशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.